आता इकडे उभं राहिलं तर असं वाटतंय की जस्ट कुठल्या तरी फिल्मचा म्हणजे पूर्ण सेट लागलेला, म्हणजे कॅमेरा फिरवताना आपल्याला ते डेकोरेशन पूर्ण कम्प्लिटली दाखवतोय बघा. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या व्लॉगिंग चॅनलमध्ये म्हणजेच S3J ब्लॉग्समध्ये. तर आज तारीख 14 सप्टेंबर आणि आता वेळ झाली आहे सकाळचे 7:30 झालेत आणि आपण आलोय टिळकनगरमध्ये. तर इकडे सह्याद्री क्रीडा मंडळ आहे, तर त्यांचा जो म्हणजे गणपती असतो तर त्याचं डेकोरेशन आणि बाप्पा तर एकदम सुरेख असतो. तर त्याचाच अनुभव घेण्यासाठी आज आपण इकडे आलेलो आहे. दरवर्षी काय काही वेगळी थीम असते, तर ह्या वर्षीची थीम आहे तर ती आपली संकटमोचन हनुमान मंदिर अशी थीम आहे. ठीक आहे, ऑलरेडी आपण बघितलंच असेल इन्स्टा रीलला किंवा बाकी यूट्यूब व्हिडिओला पण बघितलं असेल. तर म्हटलं चला आपण पण आज अनुभव घेऊन येऊ. ठीक आहे, तर त्यामुळे जस्ट आम्ही निघलोय. आता बघू शकता आपल्याबरोबर इकडे आहे प्रथमेश गायकवाड, संकेत अरगडे आणि आविष्कार गडवे. जाऊया आता आपण आतमध्ये जाऊया, बघूया कसा देखावा वगैरे केलाय. अच्छा, एन्जॉय करू. आणि काय बोलला ना, काय नाही, थीम आवडली मला, रील बघूनच आलोय मी. ऍक्च्युली तेच आहे की मी जर काल खेतवाडीला म्हणजे आपला कालचा व्लॉग बघितला असेल तर काल खेतवाडीलाच होतो, लेट झाला तिकडून. पण माझ्यामध्ये एनर्जी नव्हती. पण मला सकाळी कॉल करून उठवणारे हे आपले संकेत अरगडेस, तर यांनी बोलवलं त्यामुळेच म्हणजे मी आज इकडे येऊ शकलो. नाही तर माझा काय म्हणजे आज फिक्स नव्हतं यायचं, प्लॅन नव्हता ऍक्च्युली, हालत थोडी डाऊन होती. हा, तर तेच म्हटलं की आपल्या संकेत अरगडे यांनी बोलवलंय, प्लस आज शनिवार आहे. तर म्हटलं ठीक आहे, आपलं हनुमान मंदिराचं तर आपल्याला जायचं होतं, तर आपण आज जाऊ इकडे टिळकनगरच्या हनुमान मंदिरामध्ये जाऊ. बाकी जी आपली माहिती आहे ते आपले लोकलच आहेत. प्रथमेश गायकवाड, बोल प्रथमेश, काय बोलणार मग? काय नाही, खूप जुनं मंडळ आहे आणि उत्कृष्ट असा देखावा केलेला आहे त्यांनी हनुमान मंदिराचा यावर्षी. काल माझा मित्र संकेत याने मला सांगितलं तू तिथेच राहतो, तर मला हे मंडळ बघायचं आहे, गणपती बघायची इच्छा आली. मी बोललो ठीक आहे, तर आपण जाऊ आता, दर्शन करू. तुम्ही बघा, खूप खूप म्हणजे खूप उत्कृष्ट असा देखावा या मंडळाने करून दाखवलेला आहे. आणि आत्तापासूनच नाही तर हे मंडळ गेले 67 वर्षापासून स्थापित आहे. तर त्यामुळे प्रत्येक वर्षी यांची वेगवेगळी अशी थीम होत राहते. एक हे गणपतीचं डेकोरेशन झालं की दिवाळीपर्यंत लगेच त्यांचा पुढचा देखावा काय असतो याची एक मीटिंग होते. आणि मग वर्षभरात तशा पद्धतीने त्यांची प्रोसेस चालू असते. आणि एक मांजरेकर म्हणून एक आर्टिस्ट आहेत, ते हे असं देखावा घडवतात. उत्कृष्ट असा देखावा, आपण आता आज जाऊ आणि बघूच. येस येस, बस मित्रांनो, आता आम्ही पण आज जातो. ठीक आहे, आणि काय असा देखावा असेल ना तर तो आपल्याला दाखवतो. दिसतो आता आम्हाला समोरच, जायचं का? अरे चला यार. बाजूला बा इकडे मेन एंट्रन्स आहे संकटमोचन हनुमान मंदिर, आणि इकडून बस आपण डावीकडे वळलो की त्या बाजूला आपल्याला मेन देखावा लागेल संकटमोचन हनुमान मंदिर. हे बघा मित्रांनो, हे ग्राउंड आहे. ठीक आहे, तर पहिला आम्ही पण यायचो जेव्हा इकडे दर्शनाला, तर पूर्ण ह्याचं जे पूर्ण पेरीफेरीमध्ये पूर्ण कम्प्लिटली लाईन असायची. ठीक आहे, आता जरा सकाळ चालू, आपण दिवसा आलो त्यामुळे जरा गर्दी एवढी कमी आहे, म्हणजे गर्दी नाही आहे. तर आपल्याला पण व्यवस्थित असं दर्शन करायला मिळेल. आणि मित्रांनो, आता जे मेन डेकोरेशन आहे आपलं, जे हे संकटमोचन हनुमान मंदिर आहे, तर त्याचं जे मेन अट्रॅक्शन आहे तर ते आता आपल्या समोरच आहे. आता इकडे उभं राहिलं तर असं वाटतंय की जस्ट कुठल्या तरी फिल्मचा म्हणजे पूर्ण सेट लागलेला, म्हणजे जसं रामोजी फिल्म सिटी किंवा दुसरा कुठला मोठा आपला हे असेल स्टुडिओ असेल, तर एकदम त्या टाईपचा पूर्ण म्हणजे कम्प्लिटली डेकोरेशन बनवलंय. ठीक आहे, आणि आपण जर आपला हनुमान एक मूवी आला होता मध्ये जस्ट, मी पण गेलो होतो त्याच्या प्रीमियरला, तर त्याच्यामुळे जसे हनुमानजी दाखवलेत तर त्या प्रकारची म्हणजे हनुमानाची मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळेल. एकदा कॅमेरा फिरवताना आपल्याला ते डेकोरेशन पूर्ण कम्प्लिटली दाखवतोय बघा. हे बघा मित्रांनो, म्हणजे असं वाटतच नाहीये की डेकोरेशन आहे, असं वाटतं की रिअलच म्हणजे काहीतरी एकदम म्हणजे पूर्ण डोंगर कोरून पूर्ण हे म्हणजे असं काम म्हणजे आपलं वर्क केलेलं आहे असं वाटतंय फुल बघा. आणि इकडे हनुमानाची मूर्ती बघा, म्हणजे एकदम काय बोलणं, एकदम खतरनाक मूर्ती, जब्बर एकदम. ठीक आहे, थोडे क्लोजअप पण घेतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एकदम त्याच्यामध्ये केलेलं ना बारकाईने काम केलेलं पूर्ण बघता येईल. मित्रांनो, फुल बारकाईने काम केलेलं आहे. ठीक आहे, या बाजूने मेन एंट्रन्स आहे. ठीक आहे, तर आपण बस याच्यानंतर आतमध्ये जाऊ.
चालू हो गया. मस्त आहे बघा, ह्या बाजूने एंट्री आहे. ठीक आहे, तर आपण जाऊ आतमध्ये. पूर्ण म्हणजे एकदम मस्त. बघताना असं वाटतं की आपण एकदम कुठेतरी गुहेमधनं जात आहे आतमध्ये. भारी आहे एकदम. बघा इकडे पण आपलं हनुमानाचं मंदिर आहे. आणि या बाजूला आपला गणपती. अरे वो बहुत जबर आहे. हे बघा, ह्या बाजूला पण अशी भव्य अशी हनुमानाची मूर्ती दिसायला बघायला मिळेल आपल्याला. मस्त बघा, एकदम मस्त. भव्य अशी कागदी मूर्ती. कागदी मूर्ती आहे क्या? इको फ्रेंडली डेकोरेशन. अच्छा, फुल इको फ्रेंडली, एक नंबर. बाकी बघू शकता आपण की एवढं म्हणजे सुंदर काम केलेलं एकदम. ठीक आहे, जाऊ आता आपण बाहेरच्या दिशेने जाऊ आता. क्या करणार बोला? जायचं, बाहेर जायचं ना. बाहेर जाऊन मग बाहेरचं जरा शूट करू. ठीक आहे, चला मित्रांनो, मग आता इकडून बाहेर निघतो. ठीक आहे, आता आपण श्री संकटमोचन हनुमान मंदिर इकडून निरोप घेतला. आपण डायरेक्ट जाऊ शिर्डीला. शिर्डीला म्हणजे नेहरूनगरचा राजा आहे, तर त्यांचा देखावा शिर्डीचा आहे. तर आपण आता डायरेक्टली तिकडे जाऊ. आता आपण आलोय नेहरूनगरमध्ये. पाहू आता नेहरूनगरचा राजा. बॅनर लय लागलेत एकदम. हा, नुसते प्रथमेशचे फोटो. काय आलं? हा, नेहरूनगरचा राजा, शिर्डी 0 किलोमीटर. मस्त, एकदम मस्त. चला मित्रांनो, आता आपण पोहोचलोय नेहरूनगरचा राजा मंडळाजवळ. तर जाऊ. तर शिर्डीचा देखावा केलाय, जाऊ आपण दर्शन करून येऊ. ठीक आहे. अरे बहुत जब्बर यार, एक नंबर, फुल खतरनाक. ठीक आहे, जस्ट काय म्हणतात, ग्लिम्स मिळाले आपल्याला. जाऊ आता दर्शन करून येऊ. कुठे चाललाय? गाड़ी लगाने को. गाड़ी भी लगाना पड़ेगा ना साहब. अरे मेरे को इसका एरिया सामने खड़ी करना चाहिए अपन. हाँ ना. हा, हे बघा मित्रांनो, पोहोचलोय आपण. ठीक आहे, मस्त आहे एकदम. जसं आपला साईनगर शिर्डीला जसं आहे ना म्हणजे गेट, तसाच मेन द्वार आहे. आणि सेम गेट नंबर 1, एक नंबर. खूप सुंदर. थोडं मागून दाखवा तुम्ही. सिद्ध मंत्र महादोषक महाविघ्नान महापापात प्रमुख ससर विद्रोधी ससर. हे बघा, आपला जो नेहरूनगरचा राजा त्या स्मरणिकामध्ये पण बघू शकता. आपलं प्रथमेशचा एकदम फ्रंट पेजलाच फोटो आहे. फ्रंट पेजेस आहे ना, एक नंबर. गौर से देखिए इस इंसान को. अपनी टीम का है. अरे वो एक नंबर. तुम्हारा है कि नहीं किधर फोटो? मेरा पेपरा देतो, डेली पेपरा देतो. 8व्या पानावर. चलो बस. धन्यवाद. हे बघा मग मित्रांनो, मस्त एकदम. पूर्ण आपण आले ना इकडे, तर फुल शिर्डीचा फील आहे आपल्याला. द्वारका माई. ठीक आहे, त्याच्यानंतर श्री चावडी. ठीक आहे, या बाजूला आले ही चावडी.
इकडे साईबाबा बसलेले आहेत. ठीक आहे, बाबा की धुनी आणि इकडे थोडीशी माहिती. चला मित्रांनो, मग आपण नेहरूनगरचा राजवान पाहिला. तर बघू शकता की पूर्ण यांची जी थीम होती तर ती होती शिर्डीची होती. तर मस्त म्हणजे सर्व व्यवस्थित एकदम तसा माहोलच पूर्ण तसाच केला, पूर्ण शिर्डीचाच माहोल केलेला. आणि सकाळी सकाळी मस्त आपण हनुमानाचं पण दर्शन केलं आणि आपलं साईबाबाचं पण दर्शन केलं. आता जाऊ पुढे. क्या करणे काय, नाश्ता करणे काय. चला मित्रांनो, ऑफिसला लेट होतोय, आता पटकन निरोप घेतो, आता निघतो आम्ही पटकन. ठीक आहे, आणि पुढे कुठेतरी ब्रेक घेतला तर तिकडे आपण व्लॉग एंड करू. चला मित्रांनो, मग आजचा आपण व्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे. तर आज आपण बघितलं की आपण पहिलं गेलो होतो टिळकनगरला आणि नंतर नेहरूनगरला. टिळकनगरला पाहिला आपण आपला संकटमोचन हनुमान मंदिर आणि त्याच्यानंतर नेहरूनगरला पाहिलं आपण शिर्डी. ती शिर्डी असा देखा होता. तर मस्त दोन्ही बाप्पांचं दर्शन केलं. मूर्ती पण सुबक होत्या, डेकोरेशन पण एकदम सुंदर होतं. ठीक आहे, आणि एकदम अनप्लान होतं, म्हणजे असं काही प्लॅनच नव्हता की बस विचार होता की जायचा म्हणून. पण आपले हे संकेत अरगडे फक्त यांच्या म्हणण्यामुळे मी आलो आज. ठीक आहे, नाहीतर माझी पूर्ण हालत खराब झालेली, म्हणजे कारण ऑलरेडी काल मी जसं सांगितलं खेतवाडीचे गणपती बघितले, त्याच्यानंतर ब्लॉग एडिटिंगमध्ये होतो. तर सकाळचे म्हणजे 5:30 झाले आणि पुन्हा कॉल आला यांचा 7:30ला की जायचं म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, निघतो म्हटलं. आता चाललो, आता ऑफिसकडे चाललो आहे. ठीक आहे, आता वेळ झालेली आहे, 9 वाजलेले आहेत. जस्ट 10-15 मिनिटात ऑफिसला आम्ही पोहोचू. ठीक आहे, आणि पुन्हा भेटूया विसर्जनाच्या दिवशी. येस, आता 2च दिवस राहिलेत. तर तेव्हा आपण जमलं तर विसर्जनाला पण आपण पुन्हा लालबाग परिसरामध्ये जाण्याचा प्रयत्न करू. बस मित्रांनो, आता हा ब्लॉग पण इकडेच एंड करतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.